AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र के साबिक़ा चीफ मिनिस्टर व कैबिनेट मिनिस्टर अशोक राज चौहान की नांदेड़ में वाक़े इनकी रिहाइशगाह आनंद नीलिमा पर संगबारी का वाक़या पेश आया है। बताया जाता है कि एक नामालूम खातून ने संगबारी की है। इस वाक़े की इत्तला पुलिस को मिलते ही पुलिस की भारी जमयत मौके और अदालत पर पहुँच गई, लेकिन तब तक ये खातून ने राह फरार इख्तियार कर ली थी। खातून की संगबारी में अशोक राज चौहान के घर के दरवाजे पर सिक्योरिटी गार्ड के केबिन का शीशा भी टूट गया है। जब ये खातून ने पत्थर फेंकना शुरू किया तो इसे सिक्योरिटी गार्ड ने रोकने की कोशिश की, लेकिन एक पत्थर सिक्योरिटी गार्ड की केबिन पर लगा, शीशा भी टूट गया। अभी ये वाजे नहीं हो पाया कि इस खातून ने संगबारी क्यों की। पुलिस तहकीकात जारी है। सीसीटीवी फुटेज चेक करते हुए खातून की तलाशी की जा रही है। संगबारी के इस वाक़े से इलाके में सनसनी फैल गई थी। ब्यूरो रिपोर्ट, नांदेड़। सकाळी साधारणतः 11:15च्या सुमारास एक महिला जिचं नाव आहे सीमा वामन घन, ही पॅरालिसिस झालेली आहे, व्हीलचेअरवर होती. तिची मुलगी तिला घेऊन जात होती आणि ती जात असताना त्या मुलीने विचारलं, चव्हाण साहेब आहेत का, पालकमंत्री आहेत का, या पद्धतीने विचारणा केली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले की ते नाही आहेत. तर त्या याच्यात त्या मुलीने एक दगड त्या कॅबिनेटवर फेकून मारला. त्यात ती काच तुटलेली आहे आणि ते दोघांचे वादविवाद सुरू होते. ते तिथनं निघून गेले. त्यांचा शोध घेण्यात आलेला आहे. ती मुलगी ताब्यात आहे. MSc B.Ed झालेलं शिक्षण झालेलं आहे. थोडंसं त्या मुलीकडे विचारपूस करत आहोत आणि गुन्हा दाखल करायची कारवाई शिवाजीनगर पोस्टला सुरू आहे. ती मानसिक आजारी वगैरे आहे का? वैद्यकीय तपासणी अंती ती कळेल. ती नोकरी वगैरे करत होती का अशोक चव्हाणच्या? नाही, आता जस्ट ताब्यात घेतलेलं आहे. चौकशी अंती कळेल.